नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये BMS करायचं आहे, परंतु तुमचे मार्क्स कमी आहेत. तर तुमच्यासमोर 3 ऑप्शन आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नीट काउन्सिलिंग किंवा BMSबद्दल नवीन वेगवेगळे अपडेट्स माहिती पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला ऑप्शन जो आहे तो महाराष्ट्रामध्ये हायर स्कोअर आणि लोअर बजेट. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे मार्क जास्त आहेत त्यांच्यासाठी बघा, गव्हर्मेंट लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक 1,70,605 इतका ऑल इंडिया रँकच्या आतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेज अलॉट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो यावर्षी. आणि ज्यांचं लोअर बजेट आहे तो ऑल इंडिया कोटामधून पण काउन्सिलिंग करू शकतो. आणि ज्याचा हायर स्कोअर आहे आणि लो बजेट आहे आणि त्याला गव्हर्मेंट कॉलेज अलॉट होण्याचे कमी चान्सेस आहेत, त्याने ऑल इंडिया कोटामधून पण काउन्सिलिंग करू शकतात. नंतर मित्रांनो, सेकंड ऑप्शन जो आहे महाराष्ट्रामध्ये तो आहे मॉडरेट स्कोअर आणि मॉडरेट बजेट. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा मॉडरेट स्कोअर आहे आणि त्यांच्याकडे मॉडरेट बजेट पण आहे, त्यांनी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज घ्यायचं आहे. तर प्रायव्हेट कॉलेज विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा कॅप राऊंडमधून जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळतो आणि आम्ही त्याला सेमी गव्हर्मेंट कॉलेज असं सुद्धा म्हणतो. तुमचा कॅप राऊंडमधून जर नंबर लागला तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला स्कॉलरशिप मिळते. त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजला काही तुमचं ॲडमिशन घेण्याची भीती नाही तुम्हाला. आणि तुमचं बजेट मॉडरेट असेल तर तुम्हाला कॅटेगरीनुसार बेनिफिट मिळणार आहे. तर बघा, सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट कॉलेजचा लास्ट इयरचा जो ऑल इंडिया रँक होता 5,26,734 इतक्या रँकच्या जर आतील तुमचा रँक असेल तर तुम्हाला प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये अलॉट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि ऑल इंडिया कोटा 15% जो असतो तो CET सेलद्वारा होत असतो, तो पण तुम्ही करू शकता जर तुमचा मॉडरेट स्कोअर आणि मॉडरेट बजेट असेल तर. नंतर विद्यार्थी मित्रांनो, थर्ड जो ऑप्शन आहे तो लोअर स्कोअर आणि हायर बजेट. तर लोअर स्कोअर आणि हायर बजेट विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा स्कोअर एकदम कमी आहे त्यांनी आणि त्यांचं बजेट जास्त आहे त्यांनी IQ कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा आणि इन्स्टिट्यूशनल कोटा. तर IQ कोटा, मॅनेजमेंट कोटा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर समजा एखाद्या कॉलेजची 2 लाख फीस आहे, तर तुम्हाला IQ कोट्यामधून ॲडमिशन घेतलं तर 2 लाखच्या तिप्पट फीस भरावं लागते, म्हणजे 6 लाख फीस इतकी तुम्हाला IQ कोटामधून भरावं लागेल. ज्यांचा लो स्कोअर आणि ज्यांच्याकडे हाय बजेट आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन योग्य आहे की तुमच्या एखाद्या त्यांच्यासाठी ऑप्शन हा योग्य आहे. आणि नंतर ऑप्शन तुम्ही डीम्ड कॉलेजेसमधून पे घेऊ शकतात. डीम्ड कॉलेजची फीस पण जास्त राहते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे 3 पर्याय महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि तुम्हाला जर महाराष्ट्राबाहेरमध्ये जर करायचं असेल तर कर्नाटक, MP तुम्ही करू शकतात, जिथे आपले महाराष्ट्र बॉर्डरवर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.